नमस्कार मंडळी. आतापर्यंत आपण गीतेचे 4 अध्याय पाहिले. चतुर्थ अध्याय 1 ते 42 श्लोक आपण अर्थासह वाचन केलं. आता पाहूया मंडळी त्या चौथ्या अध्यायाचा सारांश. भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञान कर्मसन्यास योग सारांश म्हणजे अविनाशी ज्ञान आणि कर्म यांचा संगम, जिथे कर्माचे फळ ईश्वराला अर्पण करून आसक्ती आणि इच्छा त्यागून आत्मज्ञानाद्वारे मुक्ती मिळवणे हा आहे. ज्यात कृष्णाने अर्जुनाला सांगितले की हा ज्ञानयोग सूर्यदेवापासून परंपरेने चालत आलेला आहे आणि या ज्ञानाने सर्व बंधनातून मुक्ती मिळते. म्हणून गुरूंकडून हे ज्ञान प्राप्त करून निर्लिप्त होऊन कर्म करावे. मंडळी, या अध्यायाचे काही मुख्य मुद्दे आपण पाहूया. एक म्हणजे ज्ञानाचा स्रोत किंवा परंपरा, की हा अविनाशी योग आहे जो सर्वप्रथम सूर्यदेवाला कृष्णाने सांगितला होता, ज्याने मनूला आणि मनूने इक्ष्वाकूला सांगितला. अशा प्रकारे हे ज्ञान शिष्यांच्या परंपरेने चालत आले आहे. आत्मज्ञान आणि मुक्ती, हे आत्मज्ञान प्राप्त केल्याने व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होते आणि त्याला परमशांती मिळते. हे ज्ञान कर्माच्या बंधनातून मुक्त करते. कर्म आणि अकर्म किंवा ज्ञानदृष्टी, जी व्यक्ती कर्मामध्ये अकर्म किंवा निष्क्रियता आणि अकर्मामध्ये कर्म पाहते तीच ज्ञानी असते. सर्व कर्म ईश्वराला अर्पण करून फळाची अपेक्षा न ठेवता आसक्तीमुळे होऊन केली पाहिजेत. गुरुचे महत्त्व किंवा श्रद्धा, हे सर्वोच्च ज्ञान मिळवण्यासाठी श्रद्धा, दृढनिश्चय आणि योग्य गुरुकडून ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे. गुरुकडूनच हे ज्ञान योग्यरित्या समजते. सर्वव्यापी ईश्वर कृष्णाने हे स्पष्ट केले की तोच सर्व गोष्टींचा मूळ आणि अंतिम कारण आहे आणि प्रत्येकजण शेवटी त्याच्याकडेच परत येतो, मग तो स्वेच्छेने असो वा अनिच्छेने. थोडक्यात चौथा अध्याय हा ज्ञानयोग आणि कर्मयोग यांचे मिश्रण आहे, जो आपल्याला ईश्वराशी जोडून आसक्ती आणि इच्छा सोडून परमज्ञानाच्या मार्गाने आत्मसाक्षात्कार साधण्यास शिकवतो. मंडळी, ओम नमो भगवते वासुदेवाय.